जिल्हा परिषद निघोज गणासाठी संदीप ओराळ यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती पारनेर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष योगेश वराळ यांनी दिली आहे। जिल्हा परिषद निघोज गणासाठी संदीप वराळ पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती पारनेर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष योगेश वराळ आणि लोणी मावळाचे सरपंच अशोक शेळके यांनी दिली। पुणे येथील व्यावसायिक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र पाटील वराळ यांचे चिरंजीव सचिन वराळ यांनी कार्यक्रम निमित्ताने पुणे येथे आलेल्या राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची नुकतीच भेट घेतली। वराळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं यावेळी निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांना निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी केली। महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंदननगर परिसरात पारनेर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष योगेश वराळ, लोणी मावळा सरपंच अशोकराव शेळके, पुणे येथील व्यावसायिक सुनील वराळ, माजी उपसरपंच संजय लामखडे, ग्रामपंचायत सदस्य भास्करराव वराळ, ग्रामपंचायत सदस्या शीतल वराळ, सुमन लोहकरे, अविनाश वराळ, आकाश उणवणे, संतोष इधाटे, निलेश घोडे, माऊली शेठ वरखडे, पैलवान सुभाष वराळ, मनोज इधाटे, गौरव पवार, अनिल सुपेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष भालेकर, गजानन ठुबे, स्वामी समर्थ दूध डेअरीचे चेअरमन मंगेश वराळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून उमेदवारी निश्चित केली आहे। निघोज जिल्हा परिषद गटातून संदीप वराळ पाटील यांनी युवकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विकास कामे मार्गी लावली असून त्यांनी अनेक वेळा पाणी, आरोग्य, शेती, ऊस बाजारभाव इत्यादी प्रश्नांवर रस्ता रोको आंदोलन करून शेतकरी आणि ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावलेत। संदीप वराळ यांच्या उमेदवारीने अनेक विकास कामे मार्गी लागणार असून सर्वसामान्य जनतेपर्यंत समक्ष भेटीगाठी घेऊन वातावरण निर्मिती केली असल्याची माहिती संदीप वराळ यांनी दिली आहे। कैलासवासी सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील, माझे वडील कैलासवासी मच्छिंद्र वराळ व आमचे आराध्य दैवत माजी खासदार केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या राजकीय जीवनात पदार्पण केले। निघोज ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली। कमी कालावधीमध्ये शक्य होईल तितकी कामे मी केली, परंतु त्याचबरोबर युवकांचे संघटन मी चांगल्या प्रकारे करू शकलो याचा मला आनंद वाटतो। राजकारणात येऊन जनतेचा सेवक म्हणून काम करण्याची मला आवड आहे। इतरांप्रमाणे निवडणुका झाल्या की साहेबांसारखे वागणे आमच्या रक्तात नाही। पक्षाने संधी दिल्यास निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहील। त्याचप्रमाणे 24 तास जनतेचा सेवक म्हणून जनतेसाठी उपलब्ध असणारा एक कार्यकर्ता म्हणून मी नक्कीच काम करील। मी आपल्या माध्यमातून माझे व्हिजन मतदारांसमोर मांडत आहे। कुणी काय केले यापेक्षा मी माझ्या जनतेसाठी नवनवीन काय करेल हेच माझे भविष्यातले व्हिजन असेल। सर्वात प्रथम तरुण वर्ग सक्षम करण्याकडे माझा कल असेल। मला संधी मिळाल्यास निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटात नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून सुजयदादांच्या नेतृत्वाखाली विकास कामांच्या माध्यमातून निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही। इतकेच मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी सागर आतकरसह भगवान मंदिलकर, NTV न्यूज पारनेर।